चला सामन्याला सुरुवात. आजच्या दिवसातील दुसरा सामना इथं बघतोय. मनोरी मास्टर्स वर्सेस शिंपोली मास्टर्स. म्हणजे एक कांदिवली बोरवली या परिसरातील संघ आहे, तर दुसरा बाजूला बघा डोंगर दिसतो त्याच्या बाजूचा आहे. भाटी मास्टर संघाचा कॅप्टन किशोर कोहली. तुमचा सत्कार बाकी आहे तर प्लीज सत्कारासाठी या. किशोर कोहली प्लीज या. येस किशोर कोहली इथंच आहेत. केविन घ्या सत्कार करून. किशोर कोहली इथंच आहेत. पहिला चेंडू. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, कट लागून चेंडू जातो स्लिपच्या दिशेने. शतरक्षक चेंडूच्या खाली आहे, पण त्यांना थोडा त्याच्या मागून धावावं लागलेलं आहे. चेंडूच्या मागून 2 धावा पहिल्या चेंडूवर इथं पूर्ण केल्या जात आहेत. मिस्टर मुस्तकीम, आता त्याचा मला वाटतं एअरफोन तो थोडा काढावा लागेल त्याच्या कानात. 1 मिनट के लिए इधर लगाइए मुस्तकीम भाई. किशोर कॅप्टन, भाटी मास्टर संघाचा यशस्वी कॅप्टन, ज्यांनी कालच 45 वर्ष पूर्ण केलेले आहेत. आणि त्यांनी 45 वर्ष पूर्ण केल्याने लगेचच सलामीसाठी आला, पण दुर्दैव मानावं की पहिल्या चेंडूवर तो बाद झाला होता. गोलंदाज निलेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. फुल टॉस चेंडू आणि या चेंडूवर क्लीन बॉल होतोय. दिगंबर स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र स्वीप बरोबर झालेला, पण ते एसटी उद्ध्वस्त मात्र झालेले आहेत. वाईटचा इशारा येतोय. बॅट्समॅन कोण आहे? ठाकूर सर वाईड आहे का चेंडू? चला आपल्यामध्ये पुन्हा एकदा मिस्टर जयराज भाटकर आणि मार्कोस देखील, त्यांचं देखील पुन्हा एकदा स्वागत. आणि संपूर्ण प्रदर्शन लाईव्हचा टीम इथं बसले, त्यांचे देखील आभार. नाही फ्रान्सिस नाही आहे. सुदर्शन नवीन फलंदाज आलेला आहे नंबर 2-3 वर. सुदर्शन या फलंदाजाला नंबर 3 वर पाठवलेलं आहे. सुदर्शन ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकवर संदीप. धावसंख्या झालेली आहे ती 3. गोलंदाज निलेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बेगी करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नाहीये. 2 चेंडू आपण बघितलं तर बॅक टू बॅक डॉट गेलेले आहेत. चांगली गोलंदाजी इथं बघायला मिळते. गोलंदाज निलेश लक्ष्मण कोळी यांच्याकडून. गोलंदाज निलेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयारच होतं बघा. तो मला वाटतं बोलतात ना की शिदा बोटाने थूप निघत नंतर उलटं करावं लागते, पण ते देखील तिथं झालेलं नाहीये. रिव्हर्स बी मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तो देखील चेंडू डॉट जातोय. 3 या धावसंख्या रोखून ठेवलेलं आहे. बनोरी मास्टर्स या संघाला पहिलं शतक मर्यादित 5 शतकाचं हे चालू आहे. निलेश चांगली गोलंदाजी. हातामध्ये चेंडू फिरवला जातो, हवेमध्ये देखील. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला मोठा फटका येतोय, पण शतरक्षक यस झेल घेण्याचा प्रयत्न केला होता दिनेश, आणि हाताला लावून त्यांनी तो चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये ठेवलेला आहे. नो बॉलचा इशारा देखील आहे. नो बॉलचा इशारा. 2+1 म्हणजे 3 धावा मिळत आहेत. या 3 धावेसाठी आपण बघतो की 2 धावा तर आपल्याला भेटल्या, तो पण एक नो बॉल येतोय. या 3 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 6 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 6. एक फुकटचा असं म्हणा नो बॉल आहे, आणि तो नो बॉल असल्यामुळे तिथं एक आणखी एक चेंडू टाकावा लागेल. आल्हाद चेंडू ऑफ साईडला बघा. शतरक्षक वेगळे नाही, खाली जागा आहे तिथं पाठवलेलं आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू पोहोचत चाललेला आहे. दुसरी देखील पूर्ण, आणि संदीप आणि सुदर्शन याची मोठ्या मोठ्या पावलाने ती तिसरी धाव देखील पूर्ण करत. दोन्ही खेळाडू खूप उंच आहेत, त्याच्यामुळे जास्त धावगती त्यांना कमी म्हणजे लेखत नाहीये, कमी पडत नाहीये. या 3 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे. ती धावसंख्या झालेली आहे ती. ठाकूर सर शतक, 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली ती मिस्टर जगदीश. जरा आमचा नेट इथं थोडं कमी चालू आहे.
पुन्हा एकदा संदीप यांच्या बॅटीतून मोठा फटका, शतरक्षक खाली चेंडूच्या आणि झेल पकडला जातोय आणि संदीप देखील इथं स्वस्त्यामध्ये बाद होत आहेत. मनोरी मास्टर संघाचा दुसरा फलंदाजीचा बाद होतोय. ॲथलेटिक्स स्पोर्टचे मालक गणेश लिंबोडे यांच्याकडून जे टी शर्ट्स भेटले त्याचे देखील पुन्हा आपण आभार मानतोय, कारण प्रत्येक वेळीच त्याचं खूप योगदान असतं. दुसरं शतक टाकण्यासाठी गोलंदाज विनोद या गोलंदाजाकडे चेंडू दिलेला आहे. धावसंख्या पहिल्या शतकाच्या अखेरीस 9 झालेले. स्ट्राईकवर सुदर्शन ज्याने आतापर्यंत 6 धावा केलेले आहेत. फ्रान्सिस यांना आपलं खातं ओपन करायचं आहे. पहिला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. शतरक्षक तिथं दिनेश आहे, त्याच्याकडून थोडं कचाल शतरक्षण, खराब शतरक्षण तर चांगलं झालं, थोडा चेंडू डिफ्लेक्ट झाला आणि त्याचा फायदा पुरेपूर घेतला. 2 धावा काढल्या. 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 11 या धावसंख्येवर. धावसंख्या 11. फलंदाज बाद झाले 2. स्ट्राईकवर सुदर्शन ज्यांनी आतापर्यंत 8 धावा केलेल्या आहेत. नॉन स्ट्राईकवर फ्रान्सिस अजून एकही चेंडू फेस केलेला नाहीये. आज मनोरी मास्टर संघ संपूर्ण त्यांचे खेळाडू आज इथं उपलब्ध आहेत, कारण आपण बघितलं तर दमनला जेव्हा आपण होतो तेव्हा त्यांच्या काही संघाचे खेळाडू गोवा इथे ट्रिपसाठी गेले होते. पुढचा चेंडू आणि बरोबर एक पायावर जोर आणि दुसऱ्या पायाचा तो थोडा तरंगत ठेवला आणि चेंडू पाठवला तो फाईन लेगच्या बाउंड्रीच्या बाहेर. 6 या धावसंख्येसाठी सुदर्शन यांच्याकडून एक षटकार येतोय. खाली खाली आणा कांडियांना. पुढे एकदा गोलंदाज विनोद आपल्या शतकातील पुढचा चेंडू, आणखी गोकुळ टप्प्याचा चेंडू पण शतरक्षक चेंडूच्या खाली आणि झेल पकडला जातोय. फलंदाजी तर बाद झाले सुदर्शन. बघा विनोद यांनी चांगलं, मला वाटतं दिनेश यांनी चांगला बरोबर जजमेंट पकडलं होतं की चेंडू आमच्या कुठेही धाव संख्या झाली ती 17. 3 फलंदाज बाद. नवीन फलंदाज डॅनी पावला येतो स्ट्राईकवर. गोलंदाज विनोद. चांगला चेंडू, फक्त स्क्वेअर ड्राईव्ह केलेला चेंडू जातोय डीपच्या दिशेनं. जिथं पॉईंटचा डीपचा एरिया तिथं एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. दिलीप पण आता शतरक्षणासाठी तिथं उभं आहे. एक धाव, दुसरी धाव देखील पूर्ण, तिसऱ्यासाठी तयारी केली जाईल पण तिथं होणार नाहीये. 2च धावेवर समाधान. या 2 धावसंख्येने धावसंख्या टोटल पोचलेली आहे ती 19 या धावसंख्येवर.
गोलंदाज येस, पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, मात्र बॉल आणि बॅटमध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. यष्टीरक्षकामार्फत पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू, पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, पण चेंडू थोडा तिथून डिस्लाइक झालेला आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला धावते, दुसरी देखील पूर्ण, आणि तिसऱ्या धावेसाठी फ्रान्सिस पार्लेकर मोठ्या मोठ्या पावलांनी तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. या 3 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 22 या धावसंख्येवर. स्ट्राईकवर होता डॅनी, ज्यांनी 2 चेंडू आतापर्यंत केले, 3 चेंडू खेळलाय, त्याच्यावर 5 धावा केलेल्या आहेत. तर फ्रान्सिस यांनी एकही चेंडू फेस केलेला नाही या 2 शतकातील. धाव संख्या 22. या 2 शतकाचा पूर्ण खेळ झालेला आहे. ब्रायन यांना जर वेळ असेल तर गाणं वाजवायचंय. धाव पूर्ण केली जाईल. येस, एवढा जोरात उडवलाय असं वाटलं की पंचांनी नो बॉल घोषित केलाय की काय. खूप लांब होता झेल. पडल्यानंतर हिन स्विंग होतोय, चेंडू पडल्यानंतर थोडा वळतोय, मध्ये आला होता. यष्टीरक्षक जितेश कोळ्यांचं कौतुक करावी लागेल. चांगली यष्टीरक्षकाची भूमिका बघायला भेटते त्याच्याकडून. चेंडू होतोय डॉट. धाव संख्या रोखून ठेवलेली आहे ती 2 शतक आणि 3 चेंडूचा खेळ झाले. धाव संख्या झाली ती 23. म्हणजे ह्या शतकामध्ये प्रतीक ठाकूर यांनी फक्त 3 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 1 धाव देऊन 1 फलंदाज देखील बाद केलेला आहे. प्रतीक पुन्हा एकदा गोलंदाजसाठी तयार. बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेनं, शतरक्षण केलं जाईल. रवी याच्याकडून एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 24 या धाव संख्येवर. बघा, एक खेळाडू निघेल त्याला भागीदारी म्हणतात, आणि 2 खेळाडू जमून जर धावा केल्या तर त्याला साझेदारी असे म्हटलं जातं. कारण साझेदारी क्रिकेटचा पार्टनरशिपचा खेळ आहे. पार्टनरशिप कराल तेव्हाच तुम्ही धावसंख्या जास्त कराल. पुढचा चेंडू, आता मात्र चेंडू थोडा शफल झाला आणि चेंडू पाठवला. तो बघा, वेट फॉर द अंपायर सिग्नल. यतीन यांच्याकडून पहिला सौकाराचा इशारा येतोय, त्यांनी तसंच ठाकूर यांनी देखील दाखवलेलं आहे.
करण्याचा प्रयत्न मात्र आता बॅटच्या पट्ट्या चेंडू येत नाही, पण यष्टीरक्षकाच्या मागे गेल्यामुळे एक सिंगल धावून काढलेले आहे. पंच ठाकूर सरांचा इशारा बाईचा येतोय. एक अवांतर धाव, या अवांतर धावेच्या साह्याने 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 29. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 29 झालेली आहे. आमचे मित्र मनोज वैती देखील आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मिस्टर मनोज, तुमचं देखील हार्दिक स्वागत. आज मला वाटतं भरपूर काही सामने आपल्याला बघायला मिळतील. 4 संघ आज आपण बघतोय. त्याच्यानंतर मालाड आणि चारकोप याच्यामध्ये सामना होणार आहे. त्याच्यामध्ये चारकोप संघाचे काही खेळाडू इथं आमच्यामध्ये आलेले आहेत. पण याच्या अगोदर 4 संघ जर खेळले त्याच्यामधून एक क्वार्टर फायनलचा सामना होणार आहे. 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 29. नंबर 4चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज विनोद पंधारे हा गोलंदाज आलेला आहे. सॉरी, दिनेश विनोद यांचे मोठे बंधू आहेत. दिनेश हा गोलंदाज आलेला आहे. विनोद यांनी शतक टाकलं होतं अगोदर. दिनेश पहिला चेंडू टाकण्यासाठी येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. मारा. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू लाईक फुल टॉल वसूल. चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. या 6 धावेच्या साहाय्याने धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा दिनेश, चांगला फटका ऑफ साईडच्या दिशेने कार्पेट साहाय्याचे चेंडू जातोय खबरमध्ये. तिथं शतरक्षण करीपर्यंत दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा 1 या धावेसाठी आपले साईड चेंज केलेली आहे. धावसंख्या झाली 36. डॅनी पावल्या 8 चेंडूला समोर जाऊन एक चौकार आणि एक षटकार. याच्या साईडने 17 वर खेळतोय 212.50च्या सरासरीने. बघा, प्रत्येक खेळाडूचा अपडेट क्रिक हिरो जो ॲप आहे तो डाउनलोड करा, तो ओपन करा आणि बघा. तुम्हाला त्याचा पूर्ण डेटा बघायला मिळेल. तसंच प्रदर्शन लाईव्ह आमच्याजवळ टेलिकास्ट लाईव्ह चालू आहे. पुढचा चेंडू आणि नो मॅच लँड मध्ये बघा, चेंडू शतरक्षक समोर आहे, पण शतरक्षकाला चकून चेंडू 1 बाउन्स एक्स्ट्रा झालेला आहे. त्याच्यामुळे चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. आमचे जे कॉमेंट्री कक्ष आहे त्याच्या समोर 4 वैयक्तिक 5 वर पोहोचला. टोटल धावसंख्या मनोरी मास्टर्सच्या संघाची पोहोचली ती 40 या धावसंख्येवर. दिनेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू. आणखी एक बीड करण्याचा प्रयत्न. चेंडू होता ऑफ साईडला. चेंडू मारण्यात आणि पंचांचा इशारा देखील खूप लेट येतोय की चेंडू वाईट बॉल घोषित होतोय म्हणून. एक अवांतर धाव. या अवांतर धावेच्या सायने धावसंख्या पोहोचली ती 41. 41 धावसंख्या झालेली आहे. बघा, ज्यांच्या गाड्या सायकल तिथं तुम्ही उभ्या केल्यात ती जागा त्यांच्यासाठी नाही आहे. तुम्ही त्या गाड्या मध्ये आणा. ग्राउंडमध्ये भरपूर. पुढचा चेंडू फुल ताकदीने चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. या 2 फलंदाज एक आक्रमक मास्टर्स या संघाची 47 या धावसंख्येवर. येणारे 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. आपल्यामध्ये गोराई माऊली स्पोर्ट्सचे मालक मिस्टर किशन मनाजे यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्याचा नंबर बघा 2513. त्याच्या पाठीवर नंबर आहे. खूप लकी नंबर आहे. दोन चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या 47. 4 फलंदाज बाद. दोन्ही फलंदाज चांगले आक्रमक फलंदाजी करतायत मनोरी मास्टर्स या संघाला. दिनेश पंधरे आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. आता देखील थोडा थांबून चेंडू टाकला होता. बघा, आता मला वाटतं उस्मान ताहिर की एक गोलंदाज पाकिस्तानमध्ये आलाय. तो थांबून गोलंदाजी करत भरपूर असा अपसोवाद त्याच्याकडून झालेला आहे. पुन्हा चेंडू
आलेले आहेत. धावसंख्या 59. किशोर दांडेकर 6 चेंडूला सामोरे जाऊन 3 षटकार आणि एक चौकाराच्या साहाय्याने 23 वर खेळतोय. त्याचा स्ट्राईक रेट जर तुम्ही बघितला तर एखाद वेळेस 383.33च्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय. आणि डॅनी पावले 17 वर खेळतोय 8 चेंडूला. तो देखील सामोरे गेला 212.50च्या सरासरीने. 8 चेंडूवर 17 धावा, एक षटकार एक चौकार. गोलंदाजसाठी गोलंदाज. हो, चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्ट झाला. वेट फॉर द अंपायर सिग्नल. पंचांचा इशारा. येस, वाईटचा येतोय. 1+ वाईट, 2 धावा मिळत आहेत. चेंडू देखील बोनस भेटलेला आहे. या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 61 या धावसंख्येवर. आजच्या दिवसातील 51 धावा, म्हणलं 52 धावा हे टार्गेट जास्त होतं, पण त्याच्यात पार केलेलं आहे मनोरी मास्टर्सच्या संघानं. पुन्हा एकदा बघा, वेट अँड वॉच असा चेंडू, पण मात्र चेंडू जातोय. बघूया, वेट फॉर द अंपायर सिग्नल. चेंडू जातोय फर्स्ट स्लिप त्या दिशेने. एकदा पूर्ण दुसरी धाव देखील बॅटला लागून गेलाय की बाईच्या स्वरूपात या धावा येत आहेत. येस, बाईच्या स्वरूपात 2 धावा आलेल्या आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 63 या धावसंख्येवर. क्रिस्टन याचा आपण सत्कार करणार. तर क्रिस्टन प्लीज समोर यायचं. जे ट्रॉफी असतात त्याच्या समोर यायचं. क्रिस्टन मनाजी, गोराई माऊली स्पोर्ट्स शॉपचे मालक आहेत ते. हो, बघा चेंडू, बघा काय टाकलेला आहे. हवेमध्ये अगोदर स्विंग, त्याच्यानंतर टप्पा पडल्यानंतर आणखी एक इन स्विंग चेंडू मारण्याचा प्रयत्न किशोर दांडेकरांनी केला नव्हता, कारण त्याला वाटलं की चेंडू बाहेर जाईल, पण चेंडू त्याच्या डोक्यावरून बरोबर यष्टीरक्षक प्रतीक ठाकूर याच्या हातात येतोय. काय जबरदस्त गोलंदाजी. टेनिस बॉल देखील तुम्ही वळवता, याचा अर्थ की या गोलंदाजाकडे थोडी चांगली गोलंदाजीचा बाहेर आहे. फुलटॉस चेंडू घेऊन यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, म्हणजे फुलटॉस चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव पूर्ण. किशोर दांडेकर देखील सांगतोय की मी देखील तकलेलो आहे, आता जे काही करायचं ते त्यांनी तुला करायचं आहे. एक या धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 64 या धावसंख्येवर. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. दांडेकर वैयक्तिक 24 वर खेळतोय, 17 धावसंख्येवर डॅनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला फायनलच्या दिशेने शतरक्षक. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी तयारी केली जाईल. दुसरी देखील पूर्ण झालेली आहे. दिनेशाचा आजचा दिवस मला वाटतं थोडा खराब आहे. गोलंदाजीमध्ये 30 धावा, त्याच्यानंतर शतरक्षण देखील थोडं खराब होते त्यांच्याकडून. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 66 या धावसंख्येवर. क्रिस्टन मनाजी प्लीज या, तुमचं आपण वेलकम करणार आहोत, स्वागत करणार आहोत. गोराई माऊली स्पोर्ट्स शॉपचे मालक आहेत क्रिस्टन, आणि जबरदस्त असं त्यांनी डेव्हलप केलेले आहे शॉप. भरपूर असे काही त्याच्याजवळ टी शर्ट्स म्हणा, शूज म्हणा, बॅट्स म्हणा, स्पोर्ट्सचे जे फॉर्मॅट आहे ते त्याच्याजवळ मिळेल. कॉन्टॅक्ट त्याच्याजवळ तुम्हाला केलं जाईल. गोलंदाज. ओ येस, चांगली गोलंदाजी मारण्याचा प्रयत्न, मात्र वेट अँड डिले असं झालं होतं. गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. धावसंख्या झाली ती. हो, आता मात्र देखील पुन्हा एकदा चकवलं गेलेलं आहे. किशोर स्पीड गोलंदाजी करता येत नाही असं ते मला वाटतं सूचित झालेलं आहे. चेंडू जातोय डॉट. धावसंख्या रोखून ठेवली ती 67 या धावसंख्येवर, आणि 68 धावेचा मनोरी मास्टर्स या संघाने टार्गेट ठेवलेलं आहे.
स्पोर्ट्सचं जे चषक चालू आहे त्याच्यामध्ये आपले फिल्म स्टार मिथुन चक्रवर्ती साहेब आलेले आहेत. बाजूलाच त्यांचा बंगला देखील आहे त्या बीचच्या बाजूला. तिथून मिथुन चक्रवर्ती साहेब आलेले आहेत. खरोखरच गोल्डन स्पोर्टची जी स्पर्धा आहे त्याच्या चालूमध्ये एकदा मी त्यांना देखील जेव्हा मला वाटतं गोल्डन स्पोर्टनी 10 की 11 वर्ष झाली तेव्हा देखील मिथुन चक्रवर्ती त्यांची 2 मुलं देखील त्यांच्याबरोबर आली होती. तेव्हा देखील त्यांना बघितलं होतं गोल्डन स्पोर्टच्या स्पर्धेमध्ये वाटीमध्ये. आज देखील ते आलेले आहेत मिथुन चक्रवर्ती आणि कोण जर मला वाटतं हा लाईव्ह टेलिकास्ट बघत असाल ऐकत असाल तर मिथुन चक्रवर्ती तुमचे आभार तिथं आल्याबद्दल. थँक्यू फॉर कमिंग इन द बाटी. बघा मला वाटतं शिंपोली मास्टर संघाचे जे मला वाटतं काही खेळाडू आहेत त्यांनी एक गावदेवी शिंपोली मास्टर क्रिकेट क्लबने 17 तारखेला सिंगल विकेटची स्पर्धा 40+ साठी आयोजित केलेली आहे. गावदेवी स्पोर्ट क्लब शिंपोली क्लब यांनी 17 तारखेला सिंगल विकेटची स्पर्धा आयोजित केली. ती फक्त मास्टर्ससाठी आहे 40+ साठी आहे. तर ती आयोजित केलेली आहे. राजन पाटील आणि विश्वनाथ म्हात्रे कोणाला जर ती स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर राजन पाटील आणि विश्वनाथ म्हात्रे यांना भेटा आणि आल्हाद याला देखील भेटा कारण ते सांगत नाही जास्त आल्हाद जास्त सांगतोय. आल्हाद याला देखील भेटा फ्री एंट्री आहे. हॅलो पंच प्लीज जरा ठाकूर सर आणि दुसरा जो पंच आहे त्यांनी देखील पोचा. यतीन कुठे आहे यतीन? येस यतीन येस ठाकूर सरांनी घेतले 68 धावेचं टार्गेट आहे. 68 रन्स टू विन. मिस्टर विनोद तुमचा तिसरा खेळाडू देखील तिथं पाठवा कारण जोपर्यंत तिसरा फलंदाज जात नाही तोपर्यंत सामना सुरू होणार नाहीये. टाइम स्लॉट चालू होईल. पंच जर बोलले की टाइम स्टार्टेड मग लगेच आपण टाइम स्टार्ट करू पण तिसरा फलंदाज देखील पाठवा. बघा भाटीला जी गोल्डन स्पोर्ट्सची स्पर्धा आयोजित केलेली आहे गोल्डन स्पोर्ट्स क्रिकेट स्पर्धा गोल्डन बॉईज या संघाने तिथं आपले फ्लेम स्टार मिथुन चक्रवर्ती साहेब आलेले आहेत हा सामना बघण्यासाठी. आणि त्याची जर तुम्ही पर्सनॅलिटी बघितली अजूनपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की ते 70च्या जवळजवळ पोहोचलेले असं एकदम परफेक्ट अशी त्यांची पर्सनॅलिटी त्यांनी ठेवलेली आतापर्यंत. बाजूलाच त्याच्या बंगला देखील त्यांचं आहे. आणि नेहमी भाटीला जेव्हा स्पर्धा चालू असते तेव्हा मिथुन चक्रवर्ती साहेबांचं तिथं आगमन होत असतं. नेहमी त्यांची हजेरी लागत असते. त्यांची खरोखर ज्यांनी डिस्को डान्सरपासून चालू केलं आणि 80-90चा जो काळ होता फिल्म स्टारचा तो खूप गाजवला होता. डिस्को डान्सर सुरक्षा भरपूर अशी चित्रपट सुपरहिट चित्रपट दिली होती तो म्हणजे मिथुन चक्रवर्ती साहेब गोल्डन स्पोर्ट्ससाठी पोचले. त्यांचे पुन्हा एकदा मी आभार मानतोय. तुम्हाला दीर्घकाळ आयुष्य मिळू दे हीच प्रार्थना ईश्वराजवळ मी करतोय. फलंदाजीसाठी फलंदाज स्ट्राईकवर रवी आणि नॉन स्ट्राईकवर फलंदाज आहे तो दिनेश. हे 2 सलामीचे बॅटर आणि तिसरा फलंदाज आहे तो विनोद. येस मिस्टर दिनेश पॉडामन सॉरी मला वाटतं दिनेश हा तिथं जातोय. पुन्हा एकदा बऱ्याच लिहिलीस का नावं? ओके. स्ट्राईकवर रवी आणि नॉन स्ट्राईकवर विनोद. बघा तिथं तुम्ही लाईव्ह बघू शकता. प्रभाकर कोळी याच्या बाजूला मिथुन चक्रवर्ती बसले मस्तपैकी एक गॉगलला मारलेलं ते निकाला. यूट्यूबचा लाईव्ह तिथं चालू आहे. बघा तिथं बघा एक त्याचं ते कॅप देखील तुम्ही जर बघितला तुम्हाला वाटतं तो कॅप नेव्ही सारखा वाटतोय. प्रभाकर कोळी त्यांच्या बाजूला बसलेले आहेत आणि त्यांचा जो फ्रेंच कट तुम्ही जर बघितला तर एखाद वेळेस टॉम ऑल्टर याचा याद येतोय. फिल्म स्टार मध्ये ते स्पोर्ट्स फॅमिली लाईव्ह कव्हरेज तुम्ही बघू शकाल. बाटीचा जो लाईव्ह कव्हरेज आहे तो स्पोर्ट्स फॅमिली याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल. पहिलं शतक टाकण्यासाठी गोलंदाज फ्रान्सिस पार्लेकर येतोय. बघा फ्रान्सिस नव्हता, डॅनी नव्हता, त्याच्यानंतर किशोर नव्हता, तिथं सुदर्शन नव्हता. काही खेळाडू दमनला नव्हते त्याच्यामुळे त्यांना सेमीफायनलमध्ये थोडा पराभूत झालं होतं. त्यांची ट्रिप गोव्याला गेली होती त्याच्यामुळे ते काही आले होते शनिवारी पण ते पोचू शकले नव्हते. फ्रान्सिस पार्लेकर यांचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू खूप ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंच या ठाकूर सरांचा इशारा येतोय
पहिल्या चेंडूवर एक स्क्वेअर मारा, एक अमानी चेंडू, एक व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक या धावसंख्येने संघाचं खातं ओपन झालेलं आहे. स्ट्राईकवर रवी, एक आक्रमक फलंदाज रवींद्र चव्हाण असं त्या खेळाडूचं नाव आहे. पुढचा चेंडू बघा, काय क्लासिक फटका, क्रिकेटचं खरोखरच क्रिकेटची सौंदर्य वाढवणारा हा फटका. पण त्याच्यावर फक्त सिंगल भेटेल, कारण शतरक्षक तिथं डीपवर उभा होता संतोष रुके, त्याच्याकडून शतरक्षण झालेलं एकच धाव मिळेल. या एक धावीच्या साहाय्याने धाव संख्येचं खातं ओपन वाईडने झालं, पण धाव संख्या झाली ती 2. आपण बघतोय की एक स्लीप आहे, एक पॉइंट आहे, कव्हर आहे आणि एक स्वीपर कव्हर मध्ये आणि लॉंग ऑफ देखील आहे ऑफ साईडला जर बघितलं तर. चेंडू मोठा फटका, चेंडू बघूया कुठे लँड होतोय आणि नाही चेंडू डॅनी याच्या वरून चेंडू जातोय 6 या धाव संख्येसाठी. विनोद गोराई माऊली स्पोर्ट्स क्लब गोराई या संघाने 2 लाखाची स्पर्धा आयोजित केलेली आहे याच ग्राउंडवर. व्हेन्यू हाच आहे. कोणाला जर खेळायचं असेल तर क्रिस्टन मनाजी यांना भेटा. त्याचे ते आयोजकाचे खास म्हणून त्यांचं नाव दिलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही फलंदाज चांगले ऑफ साईड देखील खेळत आहेत. म्हणजे ऑन आणि ऑफ यालाच म्हणतात परिपक्व असा फलंदाज. कारण दोन्ही साईड जर तो खेळत असेल तो खरोखर चांगला फलंदाज असेल. त्या 2 धावेच्या साईडने धावसंख्या पोचलेली आहे ती 10 या धावसंख्येवर. 68 धावेचं टार्गेट आहे आणि 3 चेंडूला सामोरे जाऊन 10 धावा केलेल्या आहेत. पुन्हा एकदा चेंडू चांगला आहे. चेंडू एसटी रक्षकाच्या मागे आणि थोडा खराब तर थ्रो नाही, थ्रो चांगला होता पण थोडा लेट येतोय. त्याच्यामुळे दोन्ही फलंदाज एक धाव पूर्ण करतायत. त्यात एक धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 11 या धावसंख्येवर. बघा तिथं USPL चालू आहे सौकच्या मैदानावर. तिथं देखील भरपूर काही चांगले खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. कालचा दिवस तिथं देखील चांगला होता. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॅटानी बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. एसटी रक्षक दिगंबर यांनी पकडला, पण पंचांचा इशारा मात्र तो चेंडू वाईट बॉल घोषित होतोय. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतो असं पंचांचं सूचित देखील करतोय फ्रान्सिस याना. चेंडू वाईटच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 12 या धावसंख्येवर. मॅग्निफिशंट कुलवेम या संघाने ही स्पर्धा आयोजित केली आणि बघा सकाळपासनं त्यांची खूप मेहनत चालू आहे. पुढचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने, शतरक्षक दिसत नाहीये. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी. स्वप्नील जोपर्यंत शतरक्षण करील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोचली ती 14 या धावसंख्येवर. एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे फ्रान्सिस अजूनपर्यंत, कारण एक चेंडू वाईट झाला होता. सॉरी 2 चेंडू वाईट झाले होते. येस सॉरी पंच ठाकूर सर. धाव संख्या 14. गोलंदाजीसाठी गोलंदाज फ्रान्सिस पार्लेकर बघतोय की कोणत्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज रवींद्र चव्हाण आणि विनोद पंधरे हे 2 फलंदाज. पुन्हा एकदा ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, थोडा मिस टाइम स्ट्रोक होतोय. मात्र बघूया झेलबाद झाला नाही पण रनआउट मात्र बाद झालेलं आहे. म्हणजे जे विकेट त्याच्या नावावर येणार होतं ते विकेट आता येते त्याच्या संघाच्या नावावर. एक फलंदाज बाद झाला. 14 धावसंख्या झालेली आहे. प्रत्येक विकेट, प्रत्येक रन्स, प्रत्येक क्षण इथं आमच्या क्रिक हिरोजवर लिहिला जातोय. तर प्रत्येक विकेट्सला देखील महत्त्व द्या.
म्हणजे चेंडूपेक्षा 30 धावा अधिक आहेत, जास्त आहेत. जोडी मैदानामध्ये विनोद पंधरे आणि दिनेश पंधरे, दोन बंधूची जोडी मैदानामध्ये आहे. पहिला चेंडू अप्रतिम असा चेंडू, वाईड यॉर्कर असा म्हटला जाणार हा चेंडू. या चेंडूवर एखाद वेळेस फलंदाज चकेल, नंतर तो चेंडू थोडा लांब असला तर मग पंचांना तो एक घोषित करावा लागेल, तो वाईट. पण तसं काय झालेलं नाही, चेंडू फेअर डिलिव्हरी आहे. पुन्हा तोच चेंडू आणि तेच चित्र. चांगली यष्टीरक्षकाची भूमिका आपल्याला बघायला दिगंबर याच्याकडून भेटते. बघा, चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण या 68 धावा देखील या ग्राउंडवर कमी आहेत. एक फुल ग्राउंड आहे, 360 ओपन ग्राउंड आहे. आणि या ग्राउंडचा जर तुम्ही तोलमोल जर बघितला तर मला वाटतं या धारावी बेठेमध्ये काय, तर मला वाटतं संपूर्ण थोडी मुंबई म्हटलं तरी चालेल असं ग्राउंड मिळणार नाहीये. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने, चेंडू जातोय कव्हरमध्ये. शतरक्षक फ्रान्सिस पार्लेकर, दुसरी धाव घेणं खूप कठीण होईल याच्याकडून, कारण फ्रान्सिस पार्लेकर यांचा थ्रो परफेक्ट आहे. पण तरी देखील एकाच धावेवर दोन्ही फलंदाजांनी समाधान झालेले आहेत. या एक धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 15 या धावसंख्येवर. आता 21 मध्ये 53 ची गरज आहे. 21 चेंडू आणि 53 धावा. याच्यानंतर क्वार्टर फायनलचा सामना होईल, रेस्ट दिला जाणार नाहीये असे आमचे आयोजक सांगतायत. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने, चेंडू बघूया, नाही तिथं जाणार नाहीये, कारण तिथं शतरक्षक स्वप्नील यांच्यासारखा शतरक्षक आहे आणि त्याच्यामुळे तो झेल पकडला जाईल आणि फलक धावसंख्या 15. दोन फलंदाज बाद. शिंपोली मास्टर संघ, सॉरी शिंपोली नाही तर गावदेवी स्पोर्ट्स क्लब शिंपोली असं म्हणावं लागेल, कारण गावदेवी म्हटलं की त्यांच्या गावाची जी देवी आहे, दैवत आहे, त्या खरोखरच त्यांना साथ देते, त्यांच्या मागे असतं. आणि नेहमी आपण बघतोय की प्रत्येक खेळाडू आम्हाला येऊन सांगतो की गावदेवी नाव घ्या असं म्हणून आमचं. तर सॉरी शिंपोली मास्टर संघाचे काही खेळाडूंना मी दिलगिरी व्यक्त करतोय माझी. गावदेवी स्पोर्ट्स क्लब शिंपोली मास्टर्सच्या संघाला आता 20 चेंडूमध्ये 53 धावेची गरज आहे. रोडवर गाड्या कोणी लावायच्या नाहीयेत. पुढचा चेंडू जबरदस्त फटका, पण शतरक्षक पुन्हा समोर, नाही झेल सुटलेला आहे. फ्रान्सिस यांच्यासारख्या खेळाडूंकडून देखील मिस्टेक्स सुद्धा बघायला मिळत आहेत. 2 झेल आतापर्यंत गेलेले आहेत. 2 झेल फ्रान्सिस यांनी सोडलेले आहेत. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 16 या धावसंख्येवर. 19 मध्ये 52. स्ट्राईकवर दिनेश, नॉन स्ट्राईकवर जितेश कोळी. चांगला मोठा फटका आहे. शतरक्षक पुन्हा थोडे लांब आहेत आणि चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. 1 फूट जास्त लांब पडलेला आहे. आमचे आयसन देखील आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत मिस्टर आयसन. आता बघा, 18 चेंडू मध्ये 46 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 46 धावा करायचे आहेत. 35चा गोलंदाज राजन आज नाही आहे, त्याच्यामुळे गोलंदाजीसाठी गोलंदाज किशोर याला गोलंदाजी करावी लागेल, कारण राजन याचा थोडा खांद्याचा प्रॉब्लेम आहे. काल ते भेटले होते तेव्हा सांगितलं की माझ्या थोडा खांद्याचा प्रॉब्लेम आहे, थोडं शोल्डर पेन आहे. बघा, क्रिकेट एवढं जास्त वाढलेलं की खेळाडूंना खूप त्रास होतोय, कारण जिथं जाल तिथं क्रिकेटच क्रिकेट आहे, हंगामच क्रिकेटचं आहे. किशोर दांडेकर आपल्या शतकातील पहिला चेंडू घेऊन येतोय. मारण्याचा प्रयत्न जितेश कोळी यांनी केला होता, पण त्याच्या चेंडू थाई पॅडवर थोडा वरती लागतोय, कमरेच्या भागावर. एक सिंगल मिळेल. मला वाटतं काही खेळाडूंचा हिट विकेट. येस, थँक्यू पंच ठाकूर सर आणि पंच यतीन. जितेश यांचा पाय स्टंपला लागला होता, त्याच्यामुळे ते फलंदाज बाद होत आहेत हिट विकेट म्हणून. किशोरच्या नावावर
फलंदाज अमोल मला वाटतं. निलेश येतोय, नवीन फलंदाज निलेश येतोय. दांडेकर यांचा पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये, पण पंचांचा आमच्याकडे बोलतात, त्यांचा इशारा मात्र आलेला तो वाईड. एक अवांतर धाव, या अवांतर धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 22 या धावसंख्येवर. राजू पंडित तिसरं शतक चालू आहे. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न सफल तर झाले, पण शतरक्षक समोर आहे. डॅनी सांगतो की दिसत नाहीये. बघा, प्रत्येक वेळेस आम्ही सांगतोय, कॉमेंटेटर सांगतोय की ऊन असेल तेव्हा ग्लास वापरा, गाडी चालवत असेल बाईक तेव्हा हेल्मेट वापरा, आणि फोर व्हीलर चालवत असेल तेव्हा बेल्ट वापरा. फलंदाज बाद झाले ते 4. नवीन फलंदाज 35चा प्रतीक ठाकूर यांच्याकडून अपेक्षा खूप कमी होत आहेत, तर त्याला फलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू थोडा बॅटचा मिस टाइम स्ट्रोक होतोय. चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने, स्वतः सर्कलमधून स्लिपच्या दिशेने जो संदीप होता तो पकडतोय चेंडू एक धावेसाठी, आणि या एक सिंगलच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 24. आज मिनेश नाही आहे, त्याच्यामुळे थोडी फलंदाजी कमजोर पडलेली आहे मला वाटतं गावदेवी स्पोर्ट क्लब शिंपोली मास्टर्स या संघाची. का मिमेश याच्यासारखा फलंदाज ज्यांनी 150 गाठलेली आहे. चेंडू पुन्हा एकदा झेल उडालेला आहे, आणि झेल बघा पहिला बघतोय की बॉल कुठे आहे. त्यांनी सांगितलं की ग्लास वापर, आपला सन ग्लास वापर. भरपूर वेळेला त्याला मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार ग्लास भेटलेले आहेत. पण त्यांनी देखील आपलं माइंड चालवलं की सिंगल डबलने देखील धावा होऊ शकतात. चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. बघा, नजाकत भरा शॉट. राजू याला म्हणतात नजाकत, राजू भाई याला म्हणतात नजाकत. फक्त दिशा दाखवलेली आहे आणि 4 या धावसंख्येसाठी जातोय. बघा, तुमच्या युट्यूबवर तुम्ही बघू शकाल, एकदम जबरदस्त फटका आहे. म्हणजे ह्या फलंदाज हे देखील फलंदाजी चांगली करू शकतात. रवींद्र नवीन फलंदाज, त्यांनी फक्त दिशा दाखवली. सेकंडली मला वाटतं आउटफील्ड देखील जबरदस्त आहे. पुन्हा एकदा किशोर दांडेकर, आपल्या शतकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा तोच फटका, पण तिथं शतरक्षक नाहीये. थोडा आता मात्र मिसटाईम स्ट्रोक झाला होता, थोडा बॅटच्या वर लागला होता चेंडू. असं म्हणा की थोडं जेलशीत घेण्याचा प्रयत्न केला गेला असता, पण चेंडू थोडा मध्ये पडतोय. एक धाव मिळेल, एक धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ते 29 या धावसंख्येवर. आता 12 मध्ये 39ची गरज आहे. 12 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. 3 शतकाचा खेळ संपलेला आहे. 3 शतकामध्ये जर बघायला गेलं, 10 धावाच्या सरासरीने मेंटेन 29 धावा केलेल्या आहेत. नंबर 4चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज डॅनी पावल्या या गोलंदाजाला पाचारण केलेलं आहे. डॅनी पावल्या 4थ्या षटकासाठी येतो. पहिला चेंडू, आणि पहिला चेंडू बघा टप्पा पडल्यानंतर थोडा वलतोय. ब्लाइंडेड शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता रवींद्रने. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. यष्टीरक्षक दिगंबर कोळी यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. डॅनी पावल्या पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. आता मात्र थोडा माइंडचा उपयोग आणि खांद्याचा उपयोग देखील जास्त झाला, आणि त्याचाच तो चेंडू वाईड बॉल घोषित होतोय. 1+ वाईड, 2 धावा मिळत आहेत. धाव संख्या पोहोचली ती 31 या धावसंख्येवर. आता 11 मध्ये 37ची गरज आहे. म्हणजे 6 या 11 चेंडूमध्ये 6 मोठे फटक्याची गरज. प्रतीक ठाकूर या खेळाडूकडे ती थोडी क्षमता आहे. बघूया प्रतीक ठाकूर.
पुढचा चेंडू प्रतीक ठाकूर यांचं देखील थोडं बॅड लक चालू आहे. 2025-26चा जो काळ चालू होता तेव्हापासून थोडं प्रतीक ठाकूर यांच्याकडून देखील मोठे फटके येत नाहीये. आणि हा 35 वर्षाचा खेळ थोडे खरोखर अपेक्षा गेलेली आहे, पण अपेक्षेवर तो अजूनपर्यंत उतरलेला नाहीये. धावसंख्या झाली ती 32. पुन्हा एकदा तो खेळाडू जो आहे रवींद्र तो फक्त आणि सिंगल आणि डबलवर जास्ती भर देतोय आणि स्ट्राईकवर प्रतीक यांना आणण्याचा प्रयत्न करतोय. एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 33 या धावसंख्येवर. 9 मध्ये काढायच्या त्या 35. अजून 6 मोठे फटक्याची गरज आहे. हे 9 चेंडू जे आहेत त्याच्यामध्ये 6 मोठे फटके मारायचे आहेत. गावदेवी स्पोर्ट्स क्लब चिंपोली मास्टर संघाच्या खेळाडूंना. स्ट्राईकवर प्रतीक ठाकूर. पुढचा चेंडू हा देखील कार्पेटच्या साहाय्याने येईल. चेंडू सर्कलमध्ये शतरक्षण केलं जाईल. ऑनच्या दिशेने शतरक्षक अनिल यांच्याकडून एक आता मात्र धाव घेतलेली नाहीये. बघा मला वाटतं गावदेवी शिंपोली मास्टर क्रिकेट संघाचं देखील ग्राउंड आहे. तिथं देखील सॅटर्डे संडेला स्पर्धा चालूच असतात. पुन्हा चेंडू जातोय डॉट. आता 7 मध्ये 35 ची गरज. 7 मध्ये 35 काढायचे आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 5 धावांची तुम्हाला फटका मारावा लागेल, पण 5चा नाही पण षटकार मारावा लागेल. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या मागे. एसटी रक्षकाच्या मागे संदीप कोळी उभा आहे. 1 धाव मिळेल. या 1 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 34. म्हणजे 34 4 षटकामध्ये झाल्यात. 34 अजूनपर्यंत काढायचे ते 1 षटकामध्ये. शेवटचं शतक टाकण्यासाठी बघा कोणत्या गोलंदाजाला बोलवलं जाते. स्वप्नील कोळी या गोलंदाजाकडे थोडी असं मला वाटतं माहिती दिली जाईल की त्याला शेवटचं शतक दिलं जाईल. अरविंद 45 नंबरची जर्सी म्हणजे रोहित शर्माची जर्सीचा नंबर आहे. पहिला चेंडू बघा एकदम ब्लॉक होल्ड मध्ये. असे चेंडू त्यांनी दमनला इथं टाकले होते. एखाद वेळेस किशोरला माहिती नसेल, युट्यूबवर बघित असेल किशोर, त्याच्यासाठी त्याला गोलंदाजीसाठी बोलवलेलं आहे. पहिला चेंडू एकदम बरोबर टार्गेटवर. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं होतं. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. अनिल त्याला सांगतोय की अशीच गोलंदाजी कर म्हणून. आपल्याकडे गोलंदाजी खूप कमी आहे, तुला तयार केलं जात आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू पण मारण्याचा प्रयत्न केलेल्या किशोर दांडेकर यांच्या वरून चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 या धावसंख्येसाठी प्रतीक यांच्या बॅटीतून येतोय षटकार. चेंडू मध्ये 28. गोलंदाज अरविंद. स्ट्राईकवर प्रतीक ठाकूर. पुन्हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू आता मात्र मिस टाइम स्ट्रोक होतो. एक सिंगल साठी जाईल. मिड विकेटच्या दिशेने संतोष रुके यांच्याकडून चांगलं शतरक्षण. या 1 सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 41 या धावसंख्येवर. 3 मध्ये 27 काढायचे. अल्लादला तर वरतीच ठेवावं लागेल असं वाटतंय. अरविंद पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. रवींद्र यांना फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जातोय गलीमध्ये. शतरक्षण संदीप कोळी शतरक्षण करील. 1 धाव मिळेल. या 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे
ती 42 या धावसंख्येवर. आता 2 मध्ये 26ची गरज आहे. 2 चेंडू आणि 26 धावांची गरज. टार्गेट थोडं जड झालेलं आहे गावदेवी शिंपोली मास्टर्स या संघाला. पुढचा चेंडू मोठा फटका बघूया. किशोर दांडेकर समोर येतोय झेल घेण्यासाठी. ओ नाही, झेल सुटलेला आहे बिचारा. अरविंदला एक विकेट्स मिळणार होतं ते देखील मिळालेलं नाहीये. हरकत नाहीये, अजून पण भरपूर त्याच्याकडे गोलंदाजी आहे. आता 1 मध्ये 26ची गरज आहे. मात्र सामना असं म्हणा की 100% मनोरी मास्टर संघ जिंकलेला आहे. भाटी मास्टर संघाचा कॅप्टन किशोर कोळी आता टॉससाठी आपली जरा लवकर या, कारण आपण लगेच टॉस करणार आहोत. चांगलं शतक आणि बघा या शतकामध्ये एक षटकार आला.